नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानं केलेल्या कारवाईत तब्बल 26 कोटी 48 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करून ते नष्टही करण्यात आले. नवी मुंबईतल्या नशामुक्ती अभियानांतर्गत झालेल्या या कारवाईत हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तळोजा येथील एका शासनमान्य वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत हे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. याआधी फेब्रुवारी महिन्यात तब्बल 11 कोटी 61 लाखांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते. ड्रग्सच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवण्याचा जो उपक्रम आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी 25 कोटी 48 लाखाचं इतकं नवी मुंबई आयुक्तालयात पकडलेले ड्रग्स जे आहेत, ज्याच्यात गांजा आहे, MD आहे, हेरोईन आहे, चरस आहे, कोकेन आहे, अशा विविध स्वरूपाच्या ऑर्गॅनिक आणि सिंथेटिक ड्रग्स जी काही आहे तर त्याचा मुद्देमालाचा विनाश आपण आज या ठिकाणी करत आहोत. सर्व अधिकारी आमचे यांच्या मेहनतीने आणि प्रयत्नाने जवळजवळ 26 कोटी 42 लाखाचं 48 लाखाचं ड्रग्स पकडण्यात आलेलं आहे. नवी मुंबई आयुक्तालय आणि सगळे अधिकारी माझ्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण आज हा पहिला जो ड्रग्सचा जो माल आहे तो आपण आज इथे भस्म करत आहोत, तो जाळून खाक करत आहोत. मला वाटतं सगळ्या पोलीस आयुक्तालयाने हा आदर्श घेतला पाहिजे आणि जास्त मेहनतीने जर आपण ड्रग्स मोठ्या प्रमाणात पकडला तर आपण मुलांचं जीवन हे चांगलं